संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्तराये मला पावला तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 30व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, जे पहिले ते शेवटले व जे शेवटले ते पहिले होतील. हे पहिले व शेवटले कोण आहेत हे जाणून घेऊया. इर्मया 13:11 आम्ही असे वाचतो, इस्रायलाचे सर्व घराणे व यहुदाचे सर्व घराणे यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण यांस कारण व्हावे. म्हणून कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेस लगटलेला असतो, तसे त्यांनी मला लटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानिले नाही, असे परमेश्वर म्हणतो. अर्थात अब्राहमाचे वंशज इस्रायल व यहुदी यांस परमेश्वराने निवडून घेतले व त्यांनी त्याची खास प्रजा व्हावे अशी इच्छा केली. थोडक्यात, जे अब्राहमाचे संतान ती परमेश्वराची प्रजा बनावी म्हणून देवाने स्वतःच त्यांच्यासमोर प्रगट केले. परंतु त्यांनी सतत अवज्ञा करून परमेश्वराचा राग ओढवून घेतला. त्यामुळे जे अब्राहमाचे संतान त्यांनी परमेश्वराची लेकरे बनावी असा जो क्रम होता तो बदलून त्याने जो ख्रिस्ताचा तो अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस बनावे असे केले. अर्थात पुढे इस्रायल देखील विदेशांकडे पाहून ईर्ष्या करेल व ख्रिस्ताला स्वीकारेल. यावरून जे पहिले ते शेवटले व जे शेवटले ते पहिले ठरतील. त्यानुसार आता जो कोणी तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवितो, मग तो इस्रायली असो अथवा इस्रायलाबाहेरचा, तो ख्रिस्तावरील विश्वासाने देवाचे मूल व स्वर्गीय राज्याचा वारीस ठरू शकतो. आपणही देवाचे मूल व स्वर्गीय राज्याचा वारीस व्हावे म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्ण आश्रय.